नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी भानगौंडा गोपाळगोंडा पाटील. लोक मला भागो म्हणतात. नाव विचित्र वाटते ना? आमच्याकडे अशीच नावं असतात. आज लई खुश दिसताय. आज आणि रोज आपण नेहमीच खुश. पण हे अदृश्य माणूस, हे प्रकरण काय आहे? तुम्ही काय नवीन शोध लावलाय का आहे? म्हणजे असं काही रसायन शोधून काढलाय का, की ते प्यालं की माणूस अदृश्य होतो? नाही, तसं नाही. हे आपलं जन्मापासूनच आहे. माझा जन्म झाला तेव्हाच मी अदृश्य झालो. दवाखान्यात जो गोंधळ, बाळ गेलं कुठं, कुणी पळविला तर नाही ना? आई रडायला लागली. मिडवाईफच्या तोंडचे पाणी पळाले. मग कोणीतरी बोलले, अहो बाळ तर इथे आहे. अशी गंमत झाली. आपलं एक आहे, जमेल तसं जगायचं. जगायचा फारसा सोस नाही, त्रास पण नाही, टेन्शन नाही घ्यायचं. भागोलकी आहात बुवा तुम्ही. कसं काय जमतं तुम्हाला? आम्हाला गुरुमंत्र द्या ना असला तर. आहे, पण त्यांचं काय आहे? जो मंत्र मला सूट झाला तो तुम्हाला होईलच याची खात्री नाही. प्रत्येकानं आपला मंत्र आपणच शोधून काढायचा. ते ठीक आहे, पण तुमचा मंत्र काय आहे तो तरी कळू द्या ना. झालं. हा झाला गायब पुन्हा. नाही नाही, मी इथेच आहे. माझा मंत्र ऐकायचा आहे ना, सांगतो. मी अखंड वाचत असतो दिवसरात्र. काय जे हाताशी लागेल ते. निवड वगैरे काही नाही. कामसूत्रापासून ज्ञानेश्वरीपर्यंत, रेल्वे टाईम टेबलपासून दलालाच्या आयर्न रिच रेसिपीपर्यंत, जागतिक बँकेच्या वार्षिक अहवालापासून विष्णुबुवा जोग महाराजांच्या सार्थ अमृतानुभवपर्यंत. आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर पेटी वाचनालय आहे. तिथे बाकड्यावर बसून सगळे पेपर वाचून काढतो. पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यापासून ते शेवटच्या पानाच्या खाल्या अंगाला हे वर्तमानपत्र कुणी कुठल्या प्रेसमध्ये छापले इथपर्यंत. रस्त्यावर सुद्धा किराणा दुकानाच्या बाहेर गोटा खोबरे साल असलेली उडदाची डाळ, जेमिनीच्या 5 लिटर डब्याचा भाव लिहिलेले वाचूनच पुढे पाऊल टाकतो. आता तर काय, रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे फलक लावलेले. अमक्याचा वाढदिवस, अभिनंदन. ह्याची शाखा प्रमुख म्हणून नेमणूक झाली. अभिनंदन. आपले बहुमत आमच्या पॅनललाच द्या. उरूस काय नी बिरोबाची जत्रा. काय वाचूनी काय नको. पार्कमध्ये सुक्या भेळीचा पुडा घेतला. भेल खाऊन झाली की पुड्याचा कागद वाचतो. हे खूप रहस्यमय असतं. म्हणजे आपण खुणाची बातमी वाचत असतो, मग एकदम पुढील मजकूर पान 4वर, पण पान 4 तर आपल्याकडे नसते. त्यानंतर आरोपीने दुसऱ्याने बायकोचे 11 तुकडे पुढील मजकूर पान 4वर. अशावेळी खूप अस्वस्थ व्हायला होतं. त्याने बायकोचा खून का बरे केला असावा? त्या 11 तुकड्यांचे पुढे काय झाले असावे? विचार करण्यात सर्व रात्र जाते. जशी रात्र कटते तसंच आयुष्य पण कटते, थांबतो. कारण हे फारच अवांतर झालं. पूर्वरंग झाला, आता उत्तर रंगाकडे वळूया. माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत हल्लीच एका नव्या लेखकाची भर पडली आहे. भेदक आणि चमकदार लिखाण. त्यांनी लिहिलेलं एक लिहित वाचून मला धक्का बसला. या लेखकाला मी केव्हा भेटलो? अगदी डिट्टो मला समोर ठेवून ते ललित लिहिले गेले असणार. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा मी मनोमन आढावा घेतला तर त्यात ह्या नावाचा कोणीही नव्हता. पण नंतर विचार केला की हल्ली काय लोक टोपणनाव घेऊन लिहितात. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा काय भरवसा. पण त्यात लेखक असा कोणीही नव्हता. सगळे आपापल्या व्यापात गुंतलेले. लिहायला वेळ कुठून काढणार? बिचारा गुप्ते मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनच्या विवंचनेत गुंतलेला. माचीकरचे इंग्लिश प्रेम जगजाहीर होते. तो कशाला मराठीत लिहून आपली पातळी खालावेल? राहता राहिला करंदीकर. रिकामटेकडा जीव. त्याची भंकस ऐकवायला त्याला मीच सापडायचो नेमका. जेव्हा कारण कॉन म्हणजे बरोबर नाही वगैरे कंपन्यांचा उदय झाला नव्हता तेव्हाची गोष्ट आहे. करंदीकर मला म्हणतो, कसा हायला आज कपडे धुवायला लागले का? बाईने दांडी मारली काय? नाही हो, आमचे वॉशिंग मशीन बंद पडले. वॉशिंग मशीन अमेरिकेतून आणले काय? लग्नात सासऱ्यांनी भेट म्हणून दिलं आहे. तुम्हाला नाही दिलं? भागो, तुम्ही फार भिडस्त आहात बुवा. आणि मागणार असाल तर डिशवॉशर पण घ्या मागून. पोळ्या बनवायचं, केर काढायचं पण मशीन असतं. हाय काय नाही काय? करंदीकरने मला मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला. पण त्याची देखभाल इथं इंडियात कोण करणार?
मी माझी आपली शंका बोलून दाखवली. फोन म्हणजे हे काय विचारणं झालं, आपणच करायची. पण मी मेकॅनिक थोडाच आहे. अहो, त्याने खाजगी आवाज काढून मला सांगितले. शिकून घ्यायचे, केल्याने होत आहे रे. आता करंदीकराने हा किस्सा सगळ्या ऑफिसला इन्क्लुडिंग स्त्री वर्गात पसरवला असणार, यात काडी मात्र ही शंका नाही. ते काहीही असो, पण मी काही सासऱ्यांकडे असली मागणी केली नाही, करणार नाही. ते माझ्या स्वभावात नाही, तत्वात बसत नाही. पण मी का माझ्या डोक्याला खार लावून घेतोय? माझे तर अजून लग्न झालेले नाही. हा करंदीकर म्हणजे. आपण माझ्या आवडत्या लेखकाकडे वळूया. तो महान लेखक पुढे काय लिहितो बघा. बालपणी डोळ्यात चमक होती, ती जपून ठेवायला पाहिजे होती. माझ्या केसमध्ये काय झाले? माझ्याही डोळ्यात लहानपणी ती चमक होती. ते पाहून आईबाबांना काळजी वाटू लागली. आता ह्याचं काय होणार? कसं होणार? इथपासून ते ह्यांच्याशी कोण लग्न करणार इथपर्यंत. मग धरलं मला आणि गेले घेऊन चष्म्याच्या डॉक्टराकडे. डॉक्टर, जरा याला तपासा बरं. काही दिवसापासून ह्यांच्या डोळ्यात निराळ चमक दिसायला लागली आहे. अरे रे, खूप रेअर कंडिशन आहे ही. शेवटची केस 50 वर्षापूर्वी चायनाच्या हुआंगहुंगमध्ये सापडली होती. यामध्ये काय होता की डोळ्यामध्ये एक ऑप्टिक नर्व्ह असतो. तिला बिमारी झाली असणार काय. वेळेवर उपचार नाही केले तर मग मोठेपणी याला काला चष्मा दिवसा पण आणि रात्री पण घालावा लागणार. तो आपला कोण फेमस पॉलिटिशियन आहे, गेला बिचारा. त्याला वती. पण घाबरायचं कारण नाही. आपण ह्याला बरोबर करणार. पोरा, चल आतमध्ये. तुझी ऑप्टोमेट्री करून टाकू. झालं. अशा प्रकारे कोवळ्या वयात मला चष्मा लागला. डोळ्यातली चमक चष्म्याच्या आरशाती उतरली. चष्म्याच्या काचा चमकायला लागल्या. एकूण काय तर सध्या मी जो आहे, जसा आहे, त्याचे श्रेय माझ्या आईबाबांना आहे. आता हा एक किस्सा वाचा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्यक्तिमत्वाची थोडी कल्पना येईल. त्यांचं काय झालं की ऑफिसमधल्या सर्वांनी ठरवलं की पार्टी तो बनतीही हे. कशासाठी असं नाही. सगळ्यांनी ठरवलं म्हणून. पण स्थळ आहेत एक. स्थळ विनापाश विनापत्य अशा एकमेवा द्वितीय मिस्टर भागोचा फ्लॅट. अरे, पण त्याला विचारायला नको, त्याची परवानगी घ्यायला नको. कशाला? तो काय आपल्याला नाही थोडाच म्हणणार आहे. मग ठरलं तर शनिवारी रात्री भागोच्या फ्लॅटवर पार्टी. रात्री 9 वाजता सगळे दारूकामाचे सामान घेऊन जमले. कुणी बाटल्या आणल्या, कुणी भेळ, फरसाणं आणले. मन्या स्टार्टर घेऊन आला. मीठ लावून कांद्याचे पातळ काप तयार झाले. उतारा जवळ असावा म्हणून लिंबू चिरून ठेवली होती. पार्टी सुरू झाली. हळूहळू रंगात आली. लोकं मोकळी झाली. अद्वा तिद्वा रिकार्म टाकू लागली. जनरल मॅनेजरपासून इष्टमित्रमैत्रिणी, लेकी सुना, पोरीबाळासह सर्वांचा उद्धार करण्यात आला. मन्या कशाला तरी म्हणून उठला आणि तोल जाऊन खाली पडला. चढली रे चढली मण्याला. सगळे ह्या करून हसायला लागले. मण्या कसाबसा उठला आणि जागेवर येऊन बसला. माझा फिजिकल बॅलन्स गेला असेल, पण मेंटल बॅलन्स पक्का आहे, असे बोलून त्याने पेपर ओढला. खिशातून पेन काढून त्याने लिहिले, 2 + 2 = 5. पक्या, वाचले का? बरोबर आहे ना? 2 + 2 = 5. सगळ्यांनी विचार करून होकार भरला. म्हणाले, तथास्तू. मण्या आता फार्मात आला. थांबा, मी आता सगळ्यांचा मेंटल बॅलन्स कोशंट काढतो. त्यानं कोक प्यायची स्ट्रॉ उचलली. सांगा, ह्या स्ट्रॉला किती भोकं आहेत? कुणीतरी मण्याच्या हातून स्ट्रॉ घेतली, चुरगाळली, खिडकीबाहेर फेकून दिली. चायला, किती बकबक करशील? दुसरं काहीतरी बोल. अशा गप्पा गोष्टी होता होता मध्यरात्र उलटून गेली. मी तिथेच स्लॉटर हाऊस 5 वाचत बसलो होतो. त्यांच्यामध्ये होतो आणि नव्हतोही. मग कोणाला तरी माझी आठवण झाली शेवटी. हायला, भागू कुठं आहे? आता तरी इथे होता. गेला कुठे? इथे करंदीकर. अरे, असा कसा दिसला तुला? तो पार्टीला आलाच नाही. मणी इथे होता. आपण बोलावलाच नाही तर तो येईल कसा? चुकलंच आपलं. पण भागो म्हणजे A1 जंटलमन माणूस.
कोणाच्या ना अद्यात ना मध्यात चुपचाप ऐकून घेणारा. त्याला आपण नाही बोलावलं असं कसं विसरलो आपण? आताही मी चुपचाप ऐकून घेतच होतो की मी तर त्याला नायट्रोजन वायू म्हणतो. कलरलेस, टेस्टलेस, ऑर्डरलेस, निव्वळ गुळाचा गणपती. छान, येऊ द्या. अजून ठीक आहे. अजून काही. उद्या आपण त्याची क्षमा मागायला पाहिजे. मंजूर. बसल्या जागी सगळं एक एक करून ढेरे झाले. मण्याला जरा जास्त झाली असणार कारण त्याने तिथेच ओ केली. बादलीत भर पाणी टाकून मॉप घेऊन मी ती साफ केली आणि झोपलो. सकाळी सगळे उठले. मी सगळ्यांसाठी चहा केला. भागो, तू हे बरोबर केलं नाहीस. पार्टीला आला नाहीस. एकूण मंडळींचा फिजिकल बॅलन्स परत आला होता, पण मेंटल बॅलन्स अरे होतो ना. मस्त एन्जॉय करत होतो तुमच्या संगत. अबे ओ फेकू. होतास म्हणतोस मग आम्हाला दिसला कसा नाहीस? मंडळी, तोच तर माझा प्रॉब्लेम आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.